गुहेत असणाऱ्या एका छोट्याशा तळ्याजवळ ती तरंगतच गेली आणि पाण्याच्या पृष्ठभागावर जाऊन उभी राहिली. तिथे जाताच तिच्या शरीराचा तो अग्निरूपी गुलाबी प्रकाश कमी कमी होत गेला आणि त्याच्या जागी एक स्त्रीरूपी पूर्ण केशरी रंगाचं शरीर असणारी आकृती तयार झाली. तिला लांब अशी हवेत सळसळणारी शेपूट होती. डोळे मात्र थोडेसे मोठे होते आणि त्याच्यात एकमेकांना चिकटून असणारी 2 हिरवट पिवळसर रंगाची बुबुळे. तिने परत एकदा तिचे डोळे मिटले. उजव्या हाताची मूठ आवळून स्वतःच्या डाव्या खांद्यावर आणि डाव्या हाताची मूठ आवळून उजव्या खांद्यावर ठेवली. अशा अवस्थेत तिने पाण्यात एक डुबकी लगावली. जेव्हा ती पाण्यातून बाहेर वरती आली तेव्हा सामान्य माणसाच्या म्हणजेच इंदूच्या शरीराच्या रूपात होती. अगदी काहीच क्षणात ती तिथूनही गायब झाली.